नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानोबराव शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख शंकरनगर. मित्रांनो, राजकीय विचार प्रणाली पॉलिटिकल आयडियोलॉजी हा पेपर BA थर्ड इयरला 6व्या सेमिस्टरला आहे. यामध्ये वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणाली आपण समजून घेत आहोत. आपण राष्ट्रवाद ही आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाची अशी राजकीय विचार प्रणाली समजून घेत आहोत. मागच्या भागामध्ये आपण राष्ट्रवादाचा अर्थ, व्याख्या आणि इतर काही भाग पाहिलेला आहे. आज आपल्याला राष्ट्रवादाचे घटक, एलिमेंट ऑफ नॅशनॅलिझम हा भाग पाहायचा आहे. राष्ट्रवाद ही आधुनिक काळातली विचारसरणी आहे. मुळामध्ये राष्ट्रराज्य ही संकल्पनाच आधुनिक काळामध्ये उदयास आली आणि विकसित झाली, आणि त्यामुळे ही जगातली एक अत्यंत महत्त्वाची विचारसरणी असल्यामुळे ती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि BA थर्ड इयर आणि BA फर्स्ट इयरला सुद्धा राजकीय संकल्पनांचा अभ्यास करत असताना एक संकल्पना म्हणून राष्ट्रवाद कशा पद्धतीने अभ्यासता येईल हाही भाग महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादाचे घटक हा भाग पाहायचा आहे. राष्ट्रासंबंधी एखाद्या राष्ट्राविषयी व्यक्तीच्या मनामध्ये असलेली एकात्मतेची भावना, श्रद्धेची भावना किंवा राष्ट्रप्रेमाची भावना, आपुलकीची भावना, यालाच काय म्हणतात? राष्ट्रवाद असं म्हणतात. आणि मग हा राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी काय पाहिजे? एकात्मतेची भावना अत्यंत आवश्यक असते. आणि मग ही एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? तर जे काही घटक आवश्यक आहेत किंवा आवश्यक घटकात जर आपण पाहिलं तर त्या आवश्यक घटकांची थोडक्यात माहिती आणि थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत. आता राष्ट्रवादाच्या संबंधी जे आधारभूत घटक आहेत किंवा जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यावर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की राष्ट्रवादाचे जे आवश्यक किंवा प्रमुख घटक आहेत त्यामध्ये भौगोलिक एकता, धार्मिक एकता, वांशिक एकता, भाषिक एकता, सांस्कृतिक एकता, समान इतिहास, समान हितसंबंध, समान राष्ट्रीय आकांक्षा आणि राष्ट्रीय शिक्षण आणि शेवटचं एकत्र राहण्याची इच्छा, हे सगळे काय आहेत? हे सर्व राष्ट्रवादाचे आवश्यक घटक आहेत. या घटकांच्या आधारावर एखाद्या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो. अगदी सुरुवातीलाच आपण हे स्पष्ट केलं पाहिजे, हे सर्व घटक एखाद्या राष्ट्रामध्ये असलेच पाहिजेत असं बंधन नाही. याच्यातला एखादा घटक असला किंवा नसला म्हणून राष्ट्रवाद निर्माण होणार नाही असंही नाही. परंतु हे घटक राष्ट्रवाद निर्माण करण्यास पोषक आहेत, पूरक आहेत, परस्पर संबंधित आहेत असं मात्र निश्चित म्हणता येईल. आता प्रत्येक घटक आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रवादाचे हे घटक कशा पद्धतीने राष्ट्रवाद निर्माण होण्यामध्ये किंवा राष्ट्रवादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे घटक किती आवश्यक आहेत हे आपल्याला लक्षात येईल. पहिला घटक कुठला आहे? भौगोलिक एकता. एखाद्या देशामध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून जर एक समानता असेल तर त्या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकत असते. भौगोलिक सलगतेमुळे एक प्रकारची आत्मीयतेची भावना असते. नागरिकांच्या मनामध्ये एकाच भूप्रदेशात राहत असल्यामुळे एकात्मतेची भावना असते, आणि ही एकात्मतेची भावनाच खऱ्या अर्थाने काय असते? राष्ट्रवादासाठी आवश्यक असते. आणि म्हणून एखादी मातृभूमी किंवा पितृभूमी आहे आणि तिच्या संरक्षणासाठी आपण वाटेल ते केलं पाहिजे, ही भावना नागरिकांच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रवाद म्हणजेच काय? भौगोलिक एकता हा घटक राष्ट्रवादासाठी अत्यंत आवश्यक असतो. एकच भूप्रदेश, त्यामध्ये एकच विचार, रूढी, प्रथा सारख्या असतात, परंपरा सारख्या असतात, संस्कृती, भाषा, त्या भागातली लोकांची शरीरयष्टी, मानसिक प्रवृत्ती ह्या सगळ्या समान असतात. आणि म्हणून काय होतं की भौगोलिक एकात्मता ही जवळपास समान असल्यामुळं भौगोलिक एकात्मता ही राष्ट्रवादाला अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असतो. अर्थात लोकांमध्ये एकात्मता आणि सहकार्याची भावना आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्यास भौगोलिक एकात्मता हा घटक कारणीभूत ठरत असतो. अर्थात भौगोलिक एकात्मता
सर्व ठिकाणी पाहिजेच असंही नाही निश्चित म्हणता येणार नाही. परंतु भौगोलिक एकात्मता जर नसेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादाला काही अडथळे निर्माण होऊ शकतात. जसं आपण पाहतो भारतापासून पाकिस्तानची निर्मिती झाली, परंतु पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये भौगोलिक अंतर असल्यामुळं ते दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. 1971ला काय झालं, बांगलादेशाची निर्मिती झाली. या ठिकाणी भौगोलिक सलगता नव्हती, ही बाब आपल्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा घटक आहे मित्रांनो धार्मिक एकता. धार्मिक दृष्टिकोनातून एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा एकाच धर्माचे लोक असतात तेव्हा त्या ठिकाणी ती राष्ट्रवादासाठी अत्यंत पूरक आणि चांगली बाब असते. समान धर्म, त्या ठिकाणी रूढी प्रथा, त्या लोकांच्या परंपरा, पूजा, उपासना आणि ईश्वराबद्दलची कल्पना याच्यामध्ये एक वाक्यता असते. आणि त्यामुळे काय असतं, ही गोष्ट काय असते, ही गोष्ट राष्ट्रीय एकात्मता आणि एकूणच त्या राष्ट्रवादासाठी पूरक आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच धार्मिक एकता हा घटक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. 1947च्या पूर्वी धार्मिक मतभेद होते म्हणून भारतातून पाकिस्तान वेगळा झाला, ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. परंतु असंही नाही की सर्व धर्मामुळेच समाजात एकता निर्माण होत असते किंवा विविध असणारे धर्म त्या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण होत नाही असंही म्हणता येणार नाही. युरोपमध्ये आपण पाहतो की ख्रिश्चन धर्माचे युरोपमध्ये वेगवेगळे राज्य आहेत. त्यांचा धर्म जरी एक असला तरी राष्ट्र मात्र वेगवेगळी आहेत. भारताचंच उदाहरण पहा, विविधतेत एकता आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे धर्म, सर्व धर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये हाच घटक महत्वाचा आहे असं नाही. अनेक देशामध्ये वेगवेगळ्याचे धर्माचे लोक राहतात आणि धर्मनिरपेक्षता हे तत्वांचा लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वीकार केल्यामुळे सर्व धर्म समभाव ही भाग सुद्धा महत्वाचा आहे. आणि म्हणून मानव धर्म, अलीकडच्या काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशांनी मानव धर्म हा स्वीकारलेला असल्यामुळे धर्म हा घटक तेवढा महत्वाचा आहे असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. आणखी एक घटक कुठला आहे राष्ट्रवादाच्या जे महत्वाचे घटक, त्याच्यामध्ये वांशिक एकता. वंश, एखाद्या समूहामध्ये एका वंशाचे आम्ही सर्व आहोत, ही भावना काय होत असते, ही भावना राष्ट्रवादाला पूरक असते. हा एक महत्वाचा राष्ट्रवादाच्या विकासामध्ये महत्वाचा घटक मानला जातो. एकच वंश, एकच राष्ट्र, एकच रक्तसंबंध समान आहेत आणि म्हणून त्यामध्ये एक प्रकारची आपुलकी, आपण एक आहोत, आपले सर्व पूर्वज एक होते, ही भावना त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळं राष्ट्रवादाला ही घटक अत्यंत पोषक असा होऊ शकतो. जर्मनीमध्ये हिटलरने जेव्हा आपल्याला पाहायला मिळते एकात्मतेचा आधार वंश हाच त्याचा मुख्य होता. आणि म्हणून या प्रखर राष्ट्रवाद जो जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला मित्रांनो, त्यावेळी वंश हाच घटक होता. आणि त्या ठिकाणी हिटलरने घोषणा केली होती जगावर सत्ता गाजवण्याचा आम्हाला अधिकार आहे. म्हणजे वंशिक दृष्टिकोनातून लोकांना आव्हान केलं आणि राष्ट्रवाद निर्माण केला. परंतु असंही नाही एकाच वंशाचे लोक असले म्हणजे राष्ट्र निर्माण होतं असंही नाही मित्रांनो. दुसरी गोष्टही लक्षात घ्या की तिकडे अमेरिका असेल, रशिया आहे किंवा भारत किंवा कॅनडा इत्यादी देश आहेत. या देशामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या वंशाचे लोक मोठ्या गुण्यागुणविंदाने राहत असल्याचं पाहायला मिळतं. वंश हा एकमेव घटक राष्ट्रवादाचा आधारभूत आहे असंही म्हणता येणार नाही. आणखी एक महत्वाचा घटक मानला जातो भाषिक एकता. भाषेच्या पातळीवर आपण पाहतो की एक भाषा, एक लिपी असेल, एकच वंश अशा पद्धतीचे असेल तर राष्ट्रवादाला ती पूरक असेल असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा सुद्धा एक महत्वाचा घटक मानला असतो. एक वैचारिक ऐक्य आणि एक विचाराची आदान प्रदान एक भाषा असेल तर होत असते असं म्हटलं. साहित्याची निर्मिती होते आणि समान साहित्य असल्यामुळे एकपणाची आपलेपणाची भावना, समान भाषा, समान लिपी, समान साहित्य, यामुळे एकात्मता आणि आपुलकीची भावना निर्माण होते. आणि हा घटक काय होतो, हा घटक राष्ट्रवादाला पोषक ठरत असतो. आणि म्हणून आपण पाहतो जगामध्ये असे काही राष्ट्र आहेत की समान भाषेच्या आधारावर त्या राष्ट्रांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतं. इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषा आहे, फ्रान्समध्ये फ्रेंच आहे, इटालियन भाषा इटालीमध्ये आहे, स्पॅनिश भाषा स्पेनमध्ये आहे, जर्मनी भाषा आहे. आणि अशा पद्धतीने भाषेच्या आधारावर ही राष्ट्र एकात्मता आणि राष्ट्रवाद त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु काही देशामध्ये, जगामधले असेही देश आहेत की वेगवेगळी भिन्न भाषा असणार. स्वित्झर्लंड आहे उदाहरण चांगलं आहे, केनिया आहे, मलेशिया आहे, भारत आहे.
आपल्याकडे किती भाषा आहे? या सगळ्या भाषा असून सुद्धा एकात्मतेची भावना आणि राष्ट्रप्रेमाची किंवा राष्ट्रवादाची भावना आपल्याकडेही निर्माण होत आहे. आणखी एक घटक आहे सांस्कृतिक एकता. सांस्कृतिक दृष्टिकोनातून लोक एकत्र जर असतील, संस्कृती जर एक असेल, तर त्या देशामध्ये राष्ट्रवादाला पोषक वातावरण निर्माण होतं असंही काही विचारवंतांना वाटतं. ज्यामध्ये संस्कृतीमध्ये समान लिपी, समान भाषा, समान तत्व, समान रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, शिक्षण, कला, साहित्य, सणवार, यामध्ये कपडे लत्ते, खाणं पिणं, यामध्ये सुद्धा समानता असते. आणि यामधून काय होत असतं? सांस्कृतिक एकात्मता निर्माण होते. लोकमान्य टिळकांनी आपल्याकडे काय केलं होतं? सांस्कृतिक एकता हा घटक लक्षात घेतला होता. आणि त्याच दृष्टिकोनातून शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न, म्हणजे सांस्कृतिक एकता हा घटक त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी हेरला होता. आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. परंतु विविध संस्कृतीमध्ये सुद्धा आजकाल एकाच राष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात, किंवा एकच संस्कृती याच्यामध्ये गतिशीलता आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे हाच एक घटक महत्वाचा आहे असंही म्हणता येणार नाही, किंवा तो नसेल तर राष्ट्रवाद निर्माण होणार नाही असंही म्हणता येणार नाही. तर पुढचा घटक आहे समान इतिहास. अनेक विचारवंतांना असं वाटतं की समान इतिहास हा सुद्धा काय असेल? हा सुद्धा राष्ट्रवादासाठी अत्यंत आवश्यक असेल. राष्ट्रवादाचा हा एक महत्वाचा घटक मानतो. राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी ही अत्यंत इतिहासाचं महत्व अनेक विचारवंतांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं. इतिहासातील अनेक घटना घडामोडी असतात, युद्ध असतात, चळवळी असतात, विजय असतात, पराजय असतात, नेते असतात, आक्रमणे, प्राचीन संस्कृती, आणि त्या काळातले नेते, त्या काळातले योद्धे, तत्ववेत्ते, त्या देशातले राष्ट्रीय संत, राष्ट्रासाठी बलिदान करणारे मंडळी, आणि याबद्दल एक प्रकारची एकात्मतेची भावना असते, एकत्वाची भावना असते, आणि ही राष्ट्रवादाला पोषक असते. म्हणजे समान इतिहास हा सुद्धा राष्ट्रवादाला एक महत्वाचा असा दुवा असतो. जेस मिल नावाचा जो विचारवंत असं म्हणावं लागतं की राष्ट्राचा गौरवपूर्ण इतिहास किंवा स्मृती, घडामोडी, इतिहासातल्या घडामोडीबद्दल वाटणारा अभिमान आणि सुख दुःखाची भावना, सामूहिक भावना राष्ट्रवाद निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पडत असतो. बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की समान हितसंबंध जर असतील तर राष्ट्रवाद विकसित होऊ शकत असतो. असंही असतं की लोकांच्या मनामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून समान हितसंबंध असतील तर त्या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होण्यास कारणीभूत हा घटक. आर्थिक हितसंबंध समान असतील तर समान आर्थिक हितसंबंध असणारे राष्ट्र एकत्रित राष्ट्रभावना त्या ठिकाणी विकसित होत असलेला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रवादासाठी समान राष्ट्रीय आकांक्षा हा घटक सुद्धा महत्वाचा मानला. राजकीय एकात्मतेमुळे समाजाचे राष्ट्रवादाची भावना निर्माण होत असते, आणि ही राष्ट्रवादाची भावना निर्माण केल्यामुळे काय होतं? राष्ट्रवादाला पोषक वातावरण निर्माण होत असतं. लक्षात घ्या, उदाहरण 1947 पूर्वी, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वी भारतामध्ये विविध प्रकारचे भेदभाव होतेच. परंतु असं असताना सुद्धा केवळ स्वातंत्र्य मिळवायचं आहे, आणि या स्वातंत्र्य मिळवणे सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. म्हणजे काय? समान राष्ट्रीय हितसंबंध, समान राष्ट्रीय आकांक्षा त्या ठिकाणी निर्माण झाली होती, आणि त्यामधूनच हा राष्ट्रवाद आपल्याकडे विकसित इटालीमध्ये अशाच पद्धतीने झाला होता. म्हणजेच हा घटक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाची सुद्धा अनेक विचारवंतांना आवश्यकता वाटते की राष्ट्रीय शिक्षणामधून एखाद्या ठिकाणी राष्ट्रवाद विकसित होऊ शकतो असं म्हटलं जातं. शिक्षणामधून सामाजिक, राजकीय, आर्थिक जागृती निर्माण होत असते. नागरिकांच्या मनामध्ये एकत्वाची भावना आणि समानतेची भावना निर्माण होत असते. आपण एका राष्ट्राचे घटक आहोत, आणि एका राष्ट्रामध्ये असताना समानता आणि स्वातंत्र्य आणि न्याय आणि बंधुता या तत्वांचा त्या ठिकाणी विकास होत असतो. आणि या विकास एक प्रकारची समानतेची आणि त्यागाची आणि समर्पणाची भावना त्या राष्ट्राप्रती निर्माण होत असते. आणि म्हणून राष्ट्राबद्दल प्रेम वाढण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण हा घटक सुद्धा महत्वाचा आम्हाला लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांचं उदाहरण पुन्हा लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांची चतुसूत्रीची संकल्पना, ज्यामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाला त्यांनी त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलं होतं. कशासाठी?
या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होणे, म्हणजे राष्ट्रीय शिक्षणातून सुद्धा राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो, हा घटक लक्षात घ्या. आता राष्ट्रवादासंबंधी आपण पाहिलं, हे वेगवेगळे घटक पाहिले की ज्यामधून राष्ट्रवादाची भावना विकसित होऊ शकते. कुठले घटक पाहिले आपण? की भौगोलिक एकता आहे, धार्मिक एकता आहे, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक आणि समान इतिहास, समान हितसंबंध, समान राष्ट्रीय आकांक्षा आणि राष्ट्रीय शिक्षण, हे सगळे घटक पाहिले. आणि हेही आपण पाहिलं की एखादा ह्याच्यातला घटक नसला किंवा तो घटक त्याचा उणीव असली म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण होणार नाही असं नाही. अशाही ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण झाल्याचं आपल्याला आपण ते काही उदाहरणाच्या आधारावर समजून घेतलेलं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी किंवा एखाद्या देशामध्ये आधुनिक काळामध्ये राष्ट्रवाद निर्मितीचा सर्वात महत्वाचा घटक जर कुठला असेल मित्रांनो, तो आहे लोकांमध्ये एकत्र राहण्याची इच्छा किंवा लोकांना एकत्रित राहिलं पाहिजे असं जी भावना आहे, ही एकत्रित राहण्याची भावना सुद्धा काय करत असते? राष्ट्रवादाला अत्यंत पूरक अशी ठरत असते. वेगवेगळी जात, वेगवेगळे धर्म, वंश, प्रांत, भाषा ही विभिन्नता असून सुद्धा हा देश माझा आहे आणि सर्व लोक एक आहेत, सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, ही जी लोकांची भावना आहे, ही लोकांची भावना, एकत्र राहण्याची लोकांची भावना राष्ट्रवादासाठी सर्वात महत्वाची आहे. भारतासंदर्भात आपण पाहतो, एकत्र राहण्याची इच्छा असल्यामुळेच या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होत आहे किंवा या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी हीच भावना अत्यंत महत्वाची आहे. आपल्याकडे वेगवेगळे धर्म आहेत, जात आहेत, वंश आहेत, प्रांत आहे, सगळी विविधता आहे आणि मग अशी सगळी विविधता आहे तरी आपल्याला राष्ट्रवादाची भावना निर्माण करायची, तर आपल्याला एकत्र राहण्याची भावना हा जो सर्वात महत्वाचा घटक आहे, त्या घटकाच्या आधारावरच हा देश राष्ट्रवाद या देशामध्ये निर्माण होईल आणि महासत्ता होईल, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रवादाला सर्वात महत्वाचा घटक काय? लोकांची इच्छा. सर्व लोकांना असं वाटलं पाहिजे आम्ही सर्व एक आहोत, सर्व घटक एकत्र एका ठिकाणी असावेत, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी निर्माण होणार असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवाद भारतासाठी तर ही बाब अत्यंत आवश्यक असते. म्हणून गिलख्रिस्ट नावाचा विचारवंत असं म्हणाला होता की राष्ट्रवादाची सर्व घटक राष्ट्रवादासाठी आवश्यक आहेत असं नाही, कारण राष्ट्रवाद ही भावना परस्पराबद्दल वाटणाऱ्या एकात्मतेच्या भावनेतून निर्माण होत असते. परस्पराबद्दल एकात्मता, परस्पराबद्दल विश्वास, परस्पराबद्दल प्रेम आणि एकत्र राहण्याची इच्छा यामधून राष्ट्रवाद निर्माण होत असतो. अशा पद्धतीचे विवेचन गिलख्रिस्ट करताना दिसतात आणि ही बाब इतर देशापेक्षा भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे विविधतेत एकात्मता, वेगवेगळे धर्म, आताच म्हणालो, धर्म, भाषा, लिपी, संस्कृती, वंश हे सगळं वेगवेगळं आहे, आमचे रंग, आमचे चालीरीती वेगवेगळ्या, परंतु आम्ही भारतीय आहोत, आम्ही प्रथम भारतीय. डॉक्टर आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि आम्ही शेवटी भारतीय आहोत. ही भावना प्रत्येक नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ही भावना निर्माण होत असतानाच आपल्याला आम्ही एकत्र राहणार आहोत, आमची एकत्र राहण्याची इच्छाशक्ती, विल पॉवर हीच आम्हाला राष्ट्रवादाकडे घेऊन जाणार आहे. ही अत्यंत महत्वाचं तत्व आहे. अशा पद्धतीने मित्रांनो राष्ट्रवादाचे काही महत्वाचे घटक आणि त्या घटकाच्या आधारावर कशा पद्धतीने राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो ही बाब आपण अभ्यासलेली आहे. म्हणजे राष्ट्रवादासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आणि पूरक आहेत. पण म्हणून काही एकच धर्म किंवा एकच वंश किंवा एकच भाषा किंवा एकच लिपी किंवा भौगोलिक एकात्मता आहे म्हणून राष्ट्रवाद निर्माण झाला असं नाही. तर सर्वात महत्वाचा घटक आहे लोकांची एकत्र राहण्याची इच्छा. हा घटक अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून राष्ट्रवाद ही संकल्पना किंवा ही विचारसरणी समजून घेत असताना राष्ट्रवादाचे हे काही घटक, एलिमेंट्स ऑफ नॅशनलिझम, हे आपण समजून घेतलेले आहेत. पुढील भागामध्ये पुढील विचार आपण समजून घेणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आहेत, आपल्या व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, इतरही व्हिडिओ पाहावेत आणि राज्यशास्त्राच्या संकल्पना, संस्था आणि सिद्धांत अभ्यासत असतानाच आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि एमसीक्यू प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या संकल्पना तुम्ही चांगल्या समजून घेतल्या तर कुठलाही वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला नक्की सोडवता येईल ही माझी खात्री आहे. अनेक विद्यार्थ्यांची मला तशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्नाचं बाऊ करू नका, ही संकल्पना समजून घ्या
आणि अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ पाहत राहा. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नमस्कार मित्रांनो.